वाव. शांतपणे खा आणि मग जा ऑफिसला. मी असा शिरा कधीच नाही खाल्लाय. म्हणजे साधी एक रवा भाजण्याची पद्धत, त्याने पण केवढा फरक पडतो ना. हीच तर गंमत असते स्वयंपाकातली. म्हणजे अगं छोटे छोटे बदल पण ना जिभेला लगेच कळतात. अप्रतिम झालाय. मी तर प्रेमात पडले या शिऱ्याच्या. म्हणजे पिंट्याचा पत्ता कट. अगं छान घे, अगं अजून घे ना. देऊ का? नाही बस बस. आजी तुम्ही पण बसा ना, तुम्ही खा ना माझ्या बरोबर. अगं मी नंतर खाईन, तू खा सावकाश. आणि पिंट्यासाठी पण नाही बरं का. हे बघ डबा तयार आहे, समोर बसून खायला लाव त्याला. आणि मला कळव हं, त्याला आवडलं की नाही तो. लगेच फोन करते. आणि आजी मी फोनवर काय बोलणार आहे तुम्हाला माहिती आहे, कारण राजवाडे ना तुमच्या हातचा शिरा आवडणारच आहे. तसं नाही ग, त्याला ना सगळं परफेक्ट लागतं. म्हणजे कणभर सुद्धा फरक नाही सांगत त्याला. एवढ्या दिवसात आलंय ते माझ्या लक्षात. नंदू, मी ना देवळात जाणार आहे आणि नंतर माझ्या मैत्रिणींना भेटून येणार आहे बरं का. चालेल आजी, मी पण निघते आता. आधी राजवाडींना डबा देते, शिरा खाऊ घालते आणि मग पुढे जाते ऑफिसला. नीट जा, सांभाळू नको, पावसा पाण्याची जातेस ना म्हणून. तुम्ही शिऱ्यापेक्षा पण गोड आहात. अगं तू गोड आहेस जास्त. बाय आजी. बाय. पोरांची पोटं भरली आणि माझं मन भरलं. आता देवळाकडे. अक्षता, काय आजी? अगं सुनीलला गाडी काढायला सांग, मला जरा देवळात जायचं. आणि हो. तुम्ही माझ्या मैत्रिणीकडे जाऊन येईल ना. हो आजी. काय करतेस इथे? त्या वसुलीवाल्याचे फोन येत आहेत सारखे. सांगते काय करायचं. हॅलो. हॅलो. अरे स्वानंदी मॅडम, तुम्ही इथे काय करताय? तुमच्या सेवेमध्ये. अहो डबा घेऊन आले तुमच्यासाठी. स्वानंदी मॅडम, तुम्ही कशाला आणला डबा वगैरे माझ्यासाठी? अहो ड्रायव्हर बरोबर पाठवायचं ना, तुम्ही नाही करायची ही कामं. अहो वेळ होता थोडा माझ्याकडे, त्यामुळे म्हटलं बघूया. तर डब्याच्या निमित्ताने मी बघते पुन्हा एकदा नवऱ्याला. पण ठीक आहे, काही हरकत नाही. तुम्हाला नाही आवडला ना. अहो पण मी असं कुठे म्हटलं? मी जाते हा पुन्हा डबा घेऊन, खाली जाते, खाली ठेवते आणि ड्रायव्हर दादांना सांगते की दादा तुम्हीच वर जा, राजवाडेंना तुम्हाला बघून जास्त आनंद होणार आहे, तुम्ही त्यांना डबा नेऊन द्या. ओके? अहो थांबा स्वानंदी मॅडम, अशा कुठे चाललात पटकन? माफ करा मला. या बसा या. पण का? अहो असं काय करताय? तुमचा डेंजर पण पाहिलाय ना मी, अगदी पोट भरून अनुभवलाय. आता नको, मला खरंच तुमची खूप भीती वाटते स्वानंदी मॅडम. नाही तर मला परत गावं लागेल. अबोल प्रीत बहरली हो. ठीक आहे, आता तुम्ही म्हणताय तर नाही रागवत. सो स्वीट. खरं म्हणजे काय? हा म्हणजे खरं म्हणजे मी आता डबा घेऊन येण्याचं कारण आहे की आजींनी तुमच्यासाठी स्पेशली शिरा बनवलाय. वा वा वा, क्या बात आहे स्वानंदी मॅडम. आजीच्या हातचा शिरा म्हणजे ना, कसं सांगू तुम्हाला, स्वर्ग सुख. आजी म्हणजे या जगातली, म्हणजे या जगातला सर्वोत्तम शेफ सुद्धा तिच्या पुढे कमी पडेल. सध्याच्या भाषेत ओजी. हल्ली आता आजी फार स्वयंपाक करत नाही, पण जेव्हा जेव्हा करते तेव्हा असं वाटतं की बस, ह्याच्या पलीकडे काहीच असू शकत नाही. आणि आज तर चक्क शिरा आहे. चला आज आपण दोघं मिळून खाऊया. नको, तुम्हीच खा. अहो असं काय करताय स्वानंदी मॅडम? तुमचं पण राहिलं असेल ना, हे घ्या. छे आजी, मला असं बाहेर पडू देणार आहेत घरातून? आजी मला पोटभर खाऊ घातल्याशिवाय जाऊ देतील का? मी खाल्लाय शिरा, तुमच्यासाठी घेऊन आले आता. वा वा, अजूनच छान. चला मग पटापट सुरू करा, मला आजींना फीडबॅक द्यायचा आहे. द्या द्या द्या. आहाहाहा, वा वा वा. स्वानंदी मॅडम,
वर्णन करायला सुद्धा माझे शब्द कमी पडतायत. इतका सुंदर शिरा असणार आहे हा. म्हणजे त्याच्या वासावरच मी सांगू शकतो की या शिऱ्याची चव काय झाली असेल. वा वा वा. हे सेम एक्सप्रेशन दिले होते मी खाताना. रवा असा एकदम असा लाल होईपर्यंत भाजून घेतला असेल आजीनी आणि त्याच्यावरती अशी मस्त साजूक तुपाची धार धरली असेल. पण खरी मजा आहे ना ती त्या शिऱ्याच्या गोडव्यात. परफेक्ट गोड आणि त्याच्यात वेलची. आजीचा हात लागला ना की ती वेलची सुद्धा खुश होत असणार. सोनाली मॅडम, जगात कुठेही गेलात ना तरी हा असा शिरा तुम्हाला शोधून सापडणार नाही. हा फक्त राजवाड्यांच्या घरात आणि आजीनी बनवलेलाच असू शकतो. अन्नदाता सुखी भव. हॅलो प्रभा, अगं मी नलिनी बोलते. अगं इकडे बाहेर आले होते, म्हणजे देवळामध्ये आले होते ना. घरी आहेस का तू? बरेच दिवसात भेट नाही का आपली. हे बघ मी येते घरी तुला भेटायला. तू मस्तपैकी चहा करून ठेव. आलेच मी. चल. किती चिखल झालंय आज. आजी काय झालं? काय नाही, सगळं ओलं झालं ना चिखल सगळं. मी हळू हळू हळू. अहो पण तुम्ही एकट्या कशा एवढ्या पावसात? एकटी नाही का, देवळात आलो होते आणि गाडी आहे माझी ना तिथे. चला ना, सोडतो तुम्हाला गाडी. सावकाश सावकाश जाईन मी. अहो चला हो आजी. अगं नको. परत पडलात तर चला. कशाला तुम्ही? सोडतो, काही हरकत नाही. चला. सावकाश. तुम्ही पडायला तर नाही तर मला तर. अगं काय काय करता?